आज आपण बनवत आहोत कोळंबी तवा फ्राय। त्यासाठी ही कोळंबी आहे, ती मी स्वच्छ साफ करून घेतली आहे। त्यातला जो काळा धागा आहे तो काढून घेतला आहे। अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने मध्ये कट दिला हलका का काळा धागा आपण काढू शकतो। अशा प्रकारे काही कोळंब्या मी साफ करून घेतल्या आहेत। मग कोळंबी स्वच्छ धुवून त्यामध्ये कोळंबीला मी लिंबू पिळलेलं होतं आणि मीठ लावलेलं। त्यानंतर तिखट, हळद, हिंग हे सर्व लावून व्यवस्थित मिक्स केलंय। तवा चांगला तापत ठेवलाय, त्यामध्ये 1 चमचा तेल घेतलंय आणि कोळंबी आपले जे पीठ असतं त्या पीठामध्ये तांदूळ, रवा, हळद, लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला आमचा आणि मीठ हे सर्व मिक्स करून घेतलंय। त्या पिठामध्ये कोळंबी मस्त कोट करून घ्यायची आणि मग गरम तापलेल्या तेलात ते सोडून द्यायचे। आवश्यकतेनुसार बाजूने तेल सोडायचे, तेही थोडं। कोळंबी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त ते वरचं पीठ आहे ते व्यवस्थित शिजलं का त्याप्रमाणे आतूनही कोळंबी शिजून जाते। हलक्या हाताने कोळंबी टर्न करायची आहे। आता दुसऱ्या बाजूने आपण चांगली शिजवून घेऊया। अशी आपली ही कोळंबी शिजत आली आहे आणि कमी तेलामध्ये कमी पिठाचा वापर करून आपली ही कोळंबी तवा फ्राय तयार आहे। आता जर एक्सेस तेल असेल तर आपण कोळंबी अशी बाजूला काढून घ्यायची आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ते त्या कोळंबीतून निघून जाईल, खाली गळत येईल।
कोळंबी तवा फ्राय तयार आहे.